लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्यात। 19 एप्रिलला लातूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। मात्र तत्पूर्वीच महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेसवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गंभीर आरोप केले। गेल्या वर्षी लातूरला पडलेला दुष्काळ हा निसर्गनिर्मित दुष्काळ नव्हता तर मानवनिर्मित दुष्काळ होता, कारण लातूरकरांच्या हक्काचं पाणी हे माजी राज्यमंत्री तथा लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या कारखान्यांनी चोरल्याचा गंभीर आरोप निलंगेकर यांनी केला। त्यामुळे लातूरकरांचं पाणी चोरणाऱ्यांना येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। शिवसेना नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। या आरोपांमुळे लातूर महापालिकेची निवडणूक ही पाणी प्रश्नावरच गाजणार असे संकेत मिळतात। मत मागायला येतील त्यांना विचारावं लागणार आहे, अरे तुम्ही आमच्या हक्काचं पाणी घेऊन जातात तर ह्याची आता हिशोब आपण घेणार आहे। या लोकांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका। सर्वात मोठे चोर जर कोण असतील काँग्रेसवाले, फार मोठे चोर। अरे पैसे चोरले समजू शकतो, एखादी गोष्ट चोरली समजू शकतो, चॉकलेट चोरलं समजू शकतो, पण या काँग्रेसवाल्यांनी तुमच्या हक्काचं पाणी चोरलंय। या लोकांना जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।